जवळच एकदम. शाळा कुठली? शाळा भारती विद्यापीठ. आणि तुमची शाळा? महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. लहानपणी कशा होता तुम्ही? खूप शांत, अबोल लहानपणी होते. आणि आता हे 10 परत रिपीट का केलं? लहानपणी होते. आता नाहीये मी तशी. आता शांत नाहीये. तुम्ही कसे होता? दंगेखोर, भरपूर मस्ती करायचो. मग घरी बोलायचे नाहीत काय? बोलायचे पण ऐकलं तर पाहिजे. घरच्यानी की तुम्ही? मी. तुम्ही. पण एकदम मस्त गेलं ना मजेत. हो. आता काय करता आपण? आता मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सेकंड लाईन मॅनेजर आहे. आपण काय करता? मी ज्या कॉलेजमध्ये शिकले, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, तिथेच ॲज अ लेक्चरर म्हणून आहे. आता तुम्ही लेक्चर देता? कॉलेजमध्येच देता की घरी पण देता? कॉलेजमध्येच. काय हो खरं काय? तुम्ही का हसला तो? तुम्ही का हसला? कॉलेज कम घर. तुम्हाला घरी सुद्धा कॉलेजमध्ये असल्यावर का वाटतं? हो, तसा फील येतं कधी कधी. का करता हो असं? लेक्चर देते, चांगली गोष्ट सांगते ना. काय हो? नाही, चांगलेच सांगते. लेक्चर असं नाही म्हणतायत, बट दॅट इज जस्ट डिस्कशन. हो ना. पण बहिणी मला सांगा, आता तुमचं कसं जमलं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. काय गोड बघितलं एकमेकांकडे लगेच? कसं जमलं? खरं तर म्हणजे मी जॉब करत होते तेव्हा आफ्टर कॉलेज. म्हणजे लग्नाचं असं काही ॲज सच डिसिजन नव्हतं. पण माझा भाऊ आहे सतीश भैया म्हणून, तर तो बरेच दिवस झाला मागे लागला होता. एक चांगलं स्थळ आहे, पाहून घे म्हणजे 1 महिनाभर वगैरे चाललं होतं. तर मी म्हणजे नाही अशीच होते. तर रोज यायचं ऑफिसमध्ये की राणी चल, राणी म्हणतात मला म्हणजे तिकडे आईच्या घरी, की चल पाहून घे, एकदा तरी पाहून घे. तर आफ्टर कॉलेज म्हणजे त्याचं चाललं होतं की करून घे, पाहून घे, मुलगा खूप छान आहे, माझ्या ओळखीचाच आहे एकदम. म्हणजे ह्यांचे मामा आणि माझा भाऊ दोघे एकदम जवळचे मित्र. तर म्हटलं नाही, मला काय असा इंटरेस्ट नाही आहे, लग्न वगैरे आता करायचं नाही, मी सेटल होती, मला सेटल होऊ देत आधी. पण मग माझा अनफॉर्च्युनेटली ॲक्सिडेंट झाला आणि मग मी घरीच होते. कसा काय हो? गाडी स्लिप झाली तुमची? हां, म्हणजे खूप छोटा ॲक्सिडेंट झाला, पण मी घरी होते, मला चालता येत नव्हतं. म्हणजे स्लिप तेव्हापासून स्लिप व्हायला लागला असेल कदाचित. मग पुढे? आणि मग तो एक दिवस अचानक घरी आला यांना घेऊन. हो, म्हणजे काहीच आम्हाला माहिती नाही. तुम्ही कसे काय गेले अचानक? मी तर डबल कन्फ्यूज झालो गेल्यानंतर. मामानी मला सांगितलं होतं की मुलगी बघायला जायचं. सकाळी 11चा पिरियड होता. मग मामा, मी आणि हिचा मामा, असा मी माझा भाऊ तिथे आम्ही सगळेजण गेलो. तिथे गेल्यानंतर ही ब्लँक, हिची आई ब्लँक. यांना कल्पना नव्हती आणि मला कल्पना होती की मुलगी बघायला आलोय. ही बाहेर बसली माझ्या बाजूला तिथेच. तिची आई तिथेच होती. मला आतमध्ये गेले होते बाहेर, माझा भाऊ नव्हता घरी. आणि मला गेल्यानंतर सांगितलं की मुलीला माहित नाहीये, बघायला आलेत म्हणून. मग हे पण एकदम न्यूट्रल होते. मी मग मामाला बोलायला लागलो, अरे मामा हे काय प्रकार आहे, त्यांना माहीत पण नाही बघायला आलो आपण. ते कुठेतरी बाहेर जायच्या गडबडीत होते. म्हटलं असं काय, मला काय कळे ना. मग त्यांना सांगितलं का? नाही बोले ते नाही सांगितलं, थांब तू जरा, पोहे वगैरे खाऊ. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.